ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले म्हणजे काय? आजचे पवित्र शुभवर्तमान. जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून तुम्ही त्याला ओळखता आणि त्याला पाहिले आहे. फिलिप्पाने त्यांना म्हटले, प्रभू, आम्हाला पित्याचे दर्शन घडवा, तेच आम्हाला पुरे होईल. येशू त्याला म्हणाला, इतका काळ मी तुमच्याबरोबर राहिलो असूनही तू मला ओळखत नाहीस काय फिलिप्पा? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर मग आम्हाला पित्याचे दर्शन घडवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये आहे आणि पिता माझ्यात आहे, यावर तुला विश्वास नाही काय? मी तुम्हाला जी वचने सांगतो ती मी स्वतःहून बोलत नाही, तर माझ्यामध्ये वास करणारा पिताच आपली कार्ये करतो. माझ्यावर विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये आहे आणि पिता माझ्यात आहे. नाहीतर केवळ कार्यांमुळे तरी माझा विश्वास करा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, मी जी कार्य करतो ती तोही करील आणि तो याहूनही महान कार्य करील, कारण मी माझ्या पित्याकडे जात आहे. तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्राद्वारे पित्याचे गौरव होवे. माझ्या नावाने तुम्ही काहीही मागितल्यास ते मी करीन. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात फिलिप येशूला पित्याचे दर्शन घडवण्याची विनंती करतो. यावर येशू म्हणतो, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. ही वचने आपल्याला पित्याच्या प्रेमाची आणि अस्तित्वाची खरी ओळख करून देतात. येशू ख्रिस्त हा पित्याचा मूर्तिमंत प्रकट झालेला प्रेम आहे. प्रार्थना करूया. हे प्रिय येशू, आजच्या शुभवर्तमानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तूच पित्याचा एकमेव आणि खरा प्रकट आहेस. आम्हाला पित्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यास मदत कर, जेणेकरून तुझ्याद्वारे आम्ही त्याचे गौरव करू शकू. तुझ्या नावाने आम्ही जे काही मागतो ते पूर्ण कर, यासाठी की आमच्या जीवनातून पित्याचे गौरव व्हावे. आमीन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आज आपण योहन 14:7-14 या शुभवर्तमानावर चिंतन करूया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.